Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण. जय जय श्री राधे. जय श्री कृष्ण. आपण श्रवण करत आहोत भगवान परमात्म्याच्या गोकुळातील लीला. परमात्म्याने पूतना मावशीचा उद्धार केलेला आहे. त्याची फलश्रुतीही सांगितलेली आहे शुकाचार्यांनी की जो कोणी ही पूतनावधाची कथा श्रद्धेने वर्णन करेल किंवा श्रद्धेने श्रवण करेल तर त्याला परमात्म्याची पराभक्ती प्राप्त होईल. अशी ही दिव्य कथा या ठिकाणी संपन्न होते. पुढे एक दिवस ही यशोदा मैया जी आहे आपल्या लालाला मांडीवरती घेऊन दुग्धपान करत आहे आणि मुग्ध होऊन परमात्मा ही यशोदा मैयाचं दुग्धपान करत आहे. तेवढ्यामध्ये तृणावर्त जो आहे चक्रवाताचं रूप घेऊन त्या ठिकाणी आलेला आहे. गोल गोल आंधीचं तुफान असं ते रूप घेऊन तृणावर्त आलेला परमात्म्याने पाहिला मैयाच्या मांडीवरून आणि विचार करू लागले, ओ हो मामाजीने उडन खटोला भेज दियो. उडतं खेळणं पाठवलेलं आहे देवासाठी खेळणं. आणि मग त्या ठिकाणी परमात्म्याने विचार केला यांच्याकडे जरा पाहिलं पाहिजे. पण यशोदा मैया सुट्टी द्यायला तयार नाही. मग देवाने लीला केली, आपलं वजन वाढवायला सुरुवात केली. देवाने एवढं वजन वाढवलं की यशोदा मैया मांडीवर घेऊ शकेना. मग यशोदा मैयाला भ्रम झाला, मोह झाला. यशोदा मैया विचार करते माझा हलका फुलकाचा लाला अचानक एवढा भारी कसा काय झालेला आहे. मोह झाला की माझा जो लाला आहे बराच वेळचं झालंय माझं दूध पितोय, दूध पिऊन हा भारी झालेला आहे. मग लालाला म्हणते, लाला तू अंगणामध्ये खेळून जरा आपलं वजन हलकं कर, मग मी पुन्हा तुला पाहिजे. म्हणून कन्हैयाला त्या ठिकाणी सोडलेलं आहे यशोदा मैयानी. घरामध्ये काम करण्याकरता घरकाम करण्याकरता गेली. तेवढ्यामध्ये या तृणावर्ताने संधी साधली. गोलगोल आंधीचं रूप घेऊन आला. लालाला उचललं, आपल्या खांद्यावरती घेतला आणि मथुरेच्या दिशेने धावू लागला. देवाने त्याचे लांब लांब केस पकडले आणि गोकुळाच्या दिशेने स्टेरिंग फिरवले. मथुरेला आत्ता जायचं ही वेळ आहे. आणि मग त्याच्या पाठीवरती बसून परमात्मा गोकुळाची पाहणी करू लागले. प्रेम गली, चिपी गली, हे सुदामाचं घर, बिल्वमंगळाचं घर, सर्व गोपाळांचे गवळणींची घरं त्याच्या
खांद्यावरती पाठीवरती बसून पाहू लागले. करता करता परमात्म्याने लीला केली. त्याही ठिकाणी आपलं वजन वाढवायला सुरुवात केली. यालाही मोह झाला आणि विचार करू लागला की या ठिकाणी हा जो लाला आहे एवढा भारी कसा काय झालेला आहे, एवढं वजन याचं. त्या लालाच्या चक्करमध्ये कदाचित मी त्या नंदाच्या अंगणातील मोठा काळा दगड तर घेऊन आलो नसेल. देवाला राग आला. देव विचार करू लागले, माझे भक्त दगडामध्ये सुद्धा मी पाहतात, देव पाहतात, पण हा मूर्ख साक्षात मी आहे आणि माझ्यामध्ये सुद्धा दगड पाहतो. चला म्हटले याची दगडावरती खोपडे आपटून ठीक करूया. मग परमात्म्याने लीला केली आणि मोठ्या खडकावरती त्याची खोपडी आपटून त्याचंही कल्याण, त्याचाही उद्धार केलेला आहे. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की. तृणावर्ताचा उद्धार केला. असंच एक दिवस पुढे यशोदा मैया जी आहे आपल्या सर्व गोकुळातील मैत्रिणींना, गवळणींना आपल्या घरी बोलावते. यशोदा मैया जेव्हापासून लाला आपल्या घरी आलेला आहे ना, तेव्हापासून नित्य काही ना काही निमित्त करून उत्सव साजरा करायची. रोज भजन कीर्तन यशोदा मैयाच्या घरी. यशोदा मैया भाग्यवान आहे आणि भाग्यवंता घरी महाराज म्हटले, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंता घरी भजन पूजन. ती फार भाग्यवान आहे यशोदा माता. नित्य तिच्या घरी भजन आहे. आणि मग काहीतरी निमित्त करायची. निमित्त काहीतरी पाहिजे ना भजन करण्याकरता. निमित्त काही, मग आता रोजच निमित्त काय शोधायचं. एक दिवस असं म्हटले, आज बुधवार आहे. बुधवार त्या मैत्रिणी गवळणी म्हटले, मग आज काय? म्हटले बुधवारी माझ्या लालाचा जन्म झाला, या सगळ्या भजन करायचे. असंच पुढं काही आलं, आज अष्टमी तिथी आहे, निमित्त शोधायचं, नित्य निमित्त शोधायचं. आज अष्टमी तिथी आहे, या तिथीला माझ्या लालाचा जन्म झाला, या सगळ्या भजन करायचं. रोहिणी नक्षत्र आहे, या नक्षत्रामध्ये माझा लालाचा जन्म झालेला आहे, भजन करायचं. निमित्त, ज्याला भजन करायचंय त्याला फार मोठं काहीतरी निमित्त कारण असलं पाहिजे असं काही नाही. काही निमित्त शोधतात. ज्याला आपल्या घरी भागवत करायचंय, 7 दिवस भागवत लावायची इच्छा झाली, काहीतरी कारण असावं असं काही नाही. निमित्त काही शोधून काढतात. काढायचं, काहीतरी शोधायचं. जसं यशोदा मैया निमित्त शोधते आहे. निमित्त काही असू द्या, पण लाभ भजनासारखा होतो, लाभ कथेसारखा होतो. मग त्या ठिकाणी यशोदा मैया असं एक दिवस सर्व गोपींना बोलावते, आपल्या घरी भजनाचा कार्यक्रम ठेवते. सर्व गोकुळातील गवळणी आल्या आणि आपसात बोलू लागल्या. यशोदा मैयाने आपल्या लालाला झोपवलं होतं. तेवढ्यात त्या सगळ्या गवळणी आल्या आणि एकमेकींना बोलू लागल्या. बोलत असताना आता मोठा आवाज होऊ लागला. सगळ्याच्या सगळे एकत्रित आल्यानंतर मग सगळ्याच एकदम बोलायला लागल्यानंतर आवाज तर होणारच. यशोदा मैयाच्या लक्षात आलं, सगळ्यात आता बोलू लागलेले आहेत, मोठ्या मोठ्याने बोलतायत. पण काही गवळणीचा आवाज तर लईच मोठा होता. काही गवळणीचा आवाज लई मोठा असतो. आता घाटसावळीतल्या गवळणीचा नाही माहिती किती मोठा आहे, पण काही गवळणीचा आवाज खूप मोठा असतो. तसं त्या काही गवळणी मोठ्या मोठ्याने बोलतात. यशोदा मैयाच्या लक्षात आलं, या एवढ्या मोठ्याने बोलल्या म्हणजे माझ्या लालाची झोप आता झालं कल्याण झोपेचं, काय करावं. मग त्या गोपींकडे गेली. म्हटली बघा एक काम करा, म्हटलं जरा हळू बोला. यशोदा मैया गवळणींना म्हणते. गोपी नाराज झाल्या. त्या यशोदा मातेला म्हटले, यशोदे, आता त्या काही वयस्करही होत्या ना, त्याच्यामध्ये वयस्कर लय निभार गोकुळातल्या राधे. आणि मग त्या ठिकाणी त्या गवळणी यशोदा मातेला म्हणतात, यशोदे, तुला जर लालाला झोपवायचं होतं तर आम्हाला कशाला बोलावलं. यशोदा मातेने भाव ओळखला. यशोदा मैया म्हणते, गोपींनो नाराज होऊ नका, मी माझ्या लालाचा पाळणा मागच्या बागेमध्ये नेऊन ठेवते, मग तुम्ही आपलं भजन करत राहा. मग या ठिकाणी तो पाळणा बगीच्यामध्ये नेऊन ठेवला. गवळणी गोपी ज्या आहेत भजनामध्ये मस्त आहेत.
पण देवाने विचार केला, म्हटले वा, ज्याच्या नावाने भजन चालू आहे ना त्याला मात्र आणून ठेवलं बाहेर, आणि यांचं मस्त भजन चालू आहे. भजन तर माझ्यासाठीच आहे. भजन कोणासाठी करतात या? माझ्यासाठी, देवासाठी. देवाचं भजन आहे. ज्याचं भजन त्याला बाहेर नेऊन ठेवलंय. देवाने मोठ्या मोठ्याने उच्च स्वरामध्ये रुदन रडण्याकरता सुरुवात केली. रडू लागले देव, खूप मोठ्याने रडू लागले. पण ह्या मस्त आहेत आपल्या गवळणी, आपल्या भजनात दंग आहेत. एकीचंही ध्यान नाही तिकडे, कोणीच ऐकलं नाही. तेवढ्यामध्ये शकटासूर नावाचा जो दैत्य आहे, राक्षस, छकड्याचं रूप घेऊन आला आणि त्या ठिकाणी येऊन शकड्याचं रूप घेऊन त्या लालाच्या पाळण्याच्या वरती आला. बैलगाडीच्या खालीच यशोदा मैयानेही लालाला झोपवलं होतं त्या पाळण्यामध्ये. हा आल्यानंतर त्या ठिकाणी वरून येऊन त्याने आपलं वजन वाढवलं. वजन वाढवून खाली दाबू लागला जो लालाचा पाळणा आहे त्याला. तेवढ्यात लालाने लीला केली. तो दाबत असताना देवाने जोरात एक लाथ त्या गाड्याला मारली, आणि लाथ मारल्याबरोबर तो जो छकडा आहे आकाशामध्ये तुटून पडला. काही गवळणींची, गोपींची लहान मुलं तिथं खेळत होती. त्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलं. पाहिल्यानंतर धावतच यशोदा मैयाकडे गेली. यशोदा मैयाने तो आवाज ऐकलाच, आणि आवाज ऐकल्याबरोबर धावत पाठीमागे आली. कारण ज्या मातेचं लहान मुलं असतं ना, ती माता कोणतंही काम करत असू द्या, तिचं सगळं चित्त कुठं असतं? लेकरात असतं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. त्या आईचं प्रेम तेवढं असतं, तिचं सगळं चित्त कामधंदा करत असते, पण चित्त मात्र लेकरात असतं. तसं यशोदा मातेचं चित्त लालामध्ये. आवाज आल्याबरोबर धावत निघाली पाळण्याकडे. येऊन पाहते तर गाडा मोडून पडलेला, एकीकडे सगळे काही अस्ताव्यस्त झालेलं, आणि ती काही जी मुलं होती गोपींची, ती जवळ येऊन यशोदा मैयाला म्हणतात, मैया मैया, तुझ्या लालाने गजब कर दियो. कमाल केली लालाने तुझ्या. काय केलं लालाने म्हटले. मग हे गोपाळ म्हणतात, मैया, तुझ्या लालाने एक जोरात लाथ मारली आणि बैलगाडी आकाशात उडून गेली. यशोदा मैया म्हणते, काल जन्मलेलं मूल, त्याने एक लाथ मारली आणि बैलगाडी आकाशामध्ये उडून गेली. पोरं शपथ घेऊन परेशान, म्हटले, मैया, तुझ्या गळ्याची शपथ, आम्ही जे पाहिलं ते तुला सांगतो. पण यशोदा मैया ऐकायला तयार नाही. कसं शक्य आहे? यशोदा मैयाने काय ऐकलं नाही. पुन्हा लालाला घेतलेला आहे, आणि मग त्या ठिकाणी पुन्हा स्तनपान, दुग्धपान करू लागलेले आहे. करता करता 1 वर्ष झालेलं आहे. अचानक वसुदेवांच्या लक्षात आलं, मी माझ्या लालाला गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरी नेऊन ठेवलेलं आहे. त्याला 1 वर्ष झालं, पण त्याचे नामकरण संस्कार झाले की नाही अजून काही ऐकलं नाही. मग गर्गाचार्यांकडे गेले आणि म्हटले, आचार्य, तुम्ही तेवढे गोकुळामध्ये जाऊन माझ्या लालाचे नामकरण संस्कार करून घ्या. आचार्यांनी सांगितलं. गर्गाचार्यांनी म्हटले, हे बघ वसुदेवा, मी यादवांचा पुरोहित आहे, म्हणून उघड तर तुझ्या लालाचे नामकरण संस्कार करू शकत नाही. का? मी जर तुझ्या लालाचे नामकरण संस्कार करण्याकरता गेलो तर हा जो कंस आहे तो असं समजेल की तो जो लाला आहे तो नंद बाबाचा नसून तो तुझा आहे, असा त्याचा भ्रम होईल, आणि नसलेलं संकट तुझ्या मुलावरती येईल. म्हणून मी उघड नामकरण संस्कार करू शकत नाही. वसुदेव म्हणतात, मला काही कोणाला दाखवण्याकरता करायचे नाहीत. हे जे संस्कार केले जातात, नामकरण संस्कार करायचे आहेत, ते काही जगासाठी थोडे करायचे, माझ्या मुलाच्या कल्याणासाठी करायचे. उद्देश एवढाच आहे की कोणीतरी एखादा विद्वान, तपस्वी, महात्मा असावा, हा माझा उद्देश आहे. आणि तुम्ही आमचे पुरोहित आहात, आचार्य आहात, तर तुम्ही त्या ठिकाणी मुलाचे नामकरण संस्कार करावेत, ही माझी इच्छा आहे. गुप्त यंत्रणा झाली. गर्गाचार्य गोकुळामध्ये आले. आल्यानंतर यशोदा मातेच्या वाड्यामध्ये आल्यानंतर आता कोणीतरी भविष्य सांगणारा आहे, ज्योतिष सांगणारा आहे, सगळ्यांना माहीत झालं.
यशोदा मैयाला माहिती झाल्यानंतर आपल्या लालाला घेऊन आली. रोहिणी माताही आपल्या लालाला घेऊन आली आणि दोघी त्या ठिकाणी विचारू लागल्या, बाबा आमच्या मुलांचं भविष्य सांगा. गर्गाचार्यांनी विचारलं, काय नाव ठेवलंय मुलाचं? यशोदा मैया म्हणते, बाबा नाम तर काय ठेवलेलं नाही. गर्गाचार्य म्हटले, हे भगवान, वर्ष झालं तरी अजून तुम्ही नाव ठेवलं नाही देवा त्या लालाचं. मग यशोदा माता म्हणते, तुम्ही या ठिकाणी आलेला आहातच, तर तुम्हीच आता नामकरण संस्कार करा असं सांगतात. त्यावेळेला गर्गाचार्य म्हणतात, हे बघ यशोदे, मी यादवांचा पुरोहित आहे म्हणून असे उघड नामकरण संस्कार तुझ्या मुलाचे नाही करू शकत. यदुनामहमाचार्य ख्यातश्च भुवि सर्वतः सुतं मया संस्कृतं ते मन्यते देवकी सुतं. मी तुझ्या मुलाचे नामकरण संस्कार असे उघडपणे नाही करू शकत, गोशाळेमध्ये जाऊन करू शकतो. यशोदा मैया म्हटली, ठीक आहे, तुमची इच्छा. मग गर्गाचार्य गोशाळेमध्ये जाऊन बसले. हे रोहिणी माता आणि यशोदा माता दोघीही आपल्या आपल्या लालांना घेऊन निघाल्या गोशाळेत. पण जात असताना यशोदा माता रोहिणी मातेला म्हणते, का ग रोहिणी, आपल्याकडे जो बाबा आलेला आहे तो असली आहे की नकली आहे, जरा त्याची परीक्षा घेऊन पाहिली पाहिजे. कारण आजकाल लय बाबा झाले, खूप बाबांची संख्या झाली. मग पाहिलं पाहिजे जरा, आपल्याकडे आलेला आहे, किती पोहोचलेला आहे, त्याने किती भजन केलेलं आहे, किती साधना केलेली आहे, त्याला काही कळतं की नाही बघितलं पाहिजे. कारण त्याला आपल्या लालाचा गुरु करायचे, ज्याच्या स्वाधीन आपलं जीवन करायचं आहे, लालाचं जीवन ज्याच्या स्वाधीन करायचं, जरा तपासून पाहिलं पाहिजे. मग या दोघींनी आपल्या आपल्या लालांची आदला बदली केली आणि गर्गाचार्यांच्या समोर जाऊन बसले. गर्गाचार्यांच्या समोर बसल्यानंतर गर्गाचार्यांची दृष्टी पडली लालावरती. रोहिणी मातेच्या मांडीवरती जो यशोदा मातेने लाला दिला होता ना, त्याच्याकडे पाहिलं तर पाहतच राहिले. कारण त्याचं स्वरूपच असं आहे, पाहिली या वेध लावी बैसे जीवी जडोनी. अतिशय सुंदर असा परमात्मा आहे. त्याचं वर्णन महाराजांनी केले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. सुंदर असा हा परमात्मा त्या मातेच्या मांडीवरती पाहिला आणि पाहिल्यानंतर भाव समाधी लागली. पाहतच राहिले. बराच वेळ झालं, डोळे फाडून पाहतायत लालाकडे. एकटक पापणी आले ना. यशोदा मैया म्हणते रोहिणी मातेला, अगं रोहिणी, या बाबाला अचानक काय झालं? माझ्या लालाकडे पाहिलं आणि पाहतच राहिला, याची पापणी आलं. यशोदा मैया मग नाकाच्या जवळ हात नेऊन पाहते, त्याचा श्वास चालू आहे का नाही बघू दे म्हटले. जवळ हात नेऊन पाहते नाकाच्या, तर यशोदा मैया म्हणते रोहिणीला, अगं रोहिणी, माझ्या तर असं लक्षात येते आता याचा श्वासही बंद झालाय. श्वास बंद झालाय म्हणजे काय झालंय, आता हा गेला की काय? यशोदा माता घाबरली आणि मोठ्याने ओरडली, अरे बाबा. आणि मग ओरडून हलवल्यानंतर बाबा पुन्हा ध्यानावर आलेले आहेत. ध्यानातून बाहेर आले, समाधीतून बाहेर आल्यानंतर आणि मग गर्गाचार्य म्हणतात, हा 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 मैया, मी तुझ्या लालांच्या नावांचा विचार करीत होतो. मग यशोदा मैयाने दीर्घ श्वास टाकला. हे भगवान, बाबा तू असा काय विचार करत होता की मीच विचारात पडले? कोणत्या विचारात पडले? बाबा आहे की गेला? गर्गाचार्य म्हणतात, हा हा मैया, मी तुझ्या लालांच्या नावांचा विचार करत होतो. तुझ्या मांडीवरती जो लाला आहे ना मैया,
हा तुझा नसून कोणाचा आहे? मग म्हटले अयम हि रोहिणी पुत्रो रमयं सुहृदो गुणैः आख्यास्यते रामैति बलाधिक्याद् बलं विदुः। अयम हि रोहिणी पुत्रा, हा जो तुझ्या वरती लाला आहे हा तुझा नसून यशोदा मैयाचा, रोहिणी मातेचा आहे, रोहिणी मैयाचा हा आहे। आणि या वेळेला याचं नाव मी ठेवतो राम। आख्यास्यते रामैति, पण बलाधिक्यात बलम विदुः, पण याच्या ठिकाणी खूप बळ असेल, अधिक बल असल्या कारणाने याला सगळं जग बलराम या नावाने ओळखेल, म्हणून याचं नाव ठेवलं बलराम। आणि मग यशोदा मैया म्हणते ठीक आहे महाराज, यांचं नाव तर ठेवलेलं आहे बलराम, पण माझ्या नावाचं आता यशोदा मैयाला घाई झाली आपल्या लालाचं नाव ऐकण्याकरता। त्यावेळेला यशोदा मैयाला एक गर्गाचार्य म्हणतात, मैया यशोदे, तुझ्या या लालाच्या नावांचं काय सांगावं, याचे अनेक नाव शास्त्रामध्ये भरून पडलेले आहेत। विष्णू सहस्रनाम, गोपाल सहस्रनाम, हजारो नाव आहे। आणि हा जो तुझा लाला आहे ना मैया, तुला माहित नसेल, हा लाला जो आहे तो देवकीचा, एवढ्यात म्हणणार देवकीचा लाला आहे असं म्हणणार तेवढ्यामध्ये मांडीवरूनच देवाने मान हलवली। आत्ताच सांगायचं गडबड होईल, देवाने मान हलवली। गर्गाचार्यांच्या लक्षात आलं देवाच्या खुणा ज्या आहेत त्या साधूला कळत असतात, आणि साधूंच्या खुणा देवाला कळतात, एकमेकांना इशाऱ्यामध्ये कळतात। जसं पती पत्नी असतात, इशाऱ्यामध्ये सगळे भाव कळतात, पत्नीला पतीच्या मनातलं कळत असतं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून ती पतीच्या मतानुसार अनुसरण करत असते, पतीची या मता अनुसरणी पतिव्रता, हे लक्षण आहे भक्ताचं, देवाचं। गर्गाचार्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी शब्द फिरवले आणि बोलू लागले, हा हा मैया, हा जो तुझा लाला आहे ना, मागच्या काही जन्मामध्ये तो देवकीचा होता। यशोदा मैया म्हणते, या जन्मात तर माझाच आहे ना। गर्गाचार्य म्हणतात, हा 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 मैया, या जन्मामध्ये तर तुझाच आहे। मग देवकी मैया म्हणते, मला मागच्या जन्माचं काय करायचं, मागच्या जन्मात तो कोणाचा, देवकीचा असेल, कोणाचा असेल, पण या वेळेला तर माझा आहे ना। हा मैया, या वेळेला मात्र तो तुझाच आहे, आणि याचं या वेळेला मी नाव ठेवतो कृष्ण। यशोदा मैया विचार करते, अरे बापरे, कृष्ण म्हटले, आता मला तर कृष्ण म्हणण्यामध्ये 10 वेळेला माझी जीभ पलटी खाते। कृष्ण म्हणता येत नाही म्हाताऱ्या मातांना, नाही म्हणता येत कृष्ण, काहीतरी वेगळंच म्हणतात। असं होतं, दात पडल्यानंतर नाही कृष्ण म्हणता येत, बरोबर आहे, पण असे नाही का। गर्गाचार्यांनी नावं ठेवली राम आणि कृष्ण, पण यशोदा मैयाची आवडीची नाव आहेत बलुवा आणि कणुवा। बोलिये कृष्ण कन्हैया लाल की। कितीही बढिया नावं ठेवू द्या, आईच्या आवडीची वेगळीच नावं असतात। मग या ठिकाणी यांचं नामकरण संस्कार झालेला आहे। करता करता परमात्मा आता चालायला शिकू लागलेले आहेत। यशोदा मैया हाताला धरून चालायला शिकवते दोन्हीही लालांना। शुकाचार्य म्हणतात, करलो परीक्षिती दर्शन, जगाला चालण्याची शक्ती देणारा परमात्मा आज यशोदा मैयाचा सहारा घेऊन चालायला शिकतो आहे। परमात्म्याची लीला अगाध आहे। कालीन व्रजताल्पीन गोकुली राम केशव, जानोभ्यां सह पाणिभ्यां रिंगमाणो विजर्हतो। करता करता परमात्मा आणखी थोडे मोठे होत लागलेले आहेत, मोठे झालेले आहेत, रांगू लागलेले आहेत। रांगत असतानाही परमात्म्याने लीला केलेली आहे। रांगत रंगनी चोरी तुलोनी, धावनी धरती गवळणी, दधिभृत भक्षुनी तमाल निळे, नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा।
परतुनी माते दावा कृष्ण आळवा आळवा. परमात्म्याने रांगत असताना सुद्धा लीला केलेल्या आहेत. त्या परमात्म्याने रांगताना सुद्धा लीला केल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण असं रांगू लागलेले आहेत. देवाच्या रांगण्यात सुद्धा वैशिष्ट्य आहे. कसे रांगू लागलेले आहेत? नामदेवराय म्हणतात ना, तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्या देखील लागे सरे. तळवे तळहात टेकीत आणि डाव्या गुडघ्याने रांगत. परमात्मा रांगत आहेत. रांगता रांगता आता आणखी मोठे झालेले आहेत. तुम्ही म्हणाल एवढ्या लवकर एवढे मोठे कसे काय कथेमध्ये होतात? बोला जय श्रीकृष्ण. आणखी मोठे झालेले आहेत. करता करता परमात्मा बाहेर फिरू लागलेले आहेत. गवळणींच्या घरी जाऊ लागले. कोणत्या गवळणीच्या घरी? तर ज्या गवळणीने अंतःकरणापासून परमात्म्याला बोलावलं त्याच गवळणीच्या घरी जाऊ लागले. कोणत्याही गवळणीच्या घरी नाही. गवळणी तर खूप आहेत, सगळं जग भरलंय, पण परमात्मा सगळ्या गोपींकडे गेले नाहीत, सगळ्या गवळणींच्या घरी. मग ज्या गवळणीनं त्याचं स्मरण केलं आणि इच्छा केली की परमात्मा माझ्या घरी यावा, परमात्म्याने माझ्या घरी यावं, ही अंतःकरणापासून इच्छा प्रगट केली, त्या गवळणीच्या घरी परमात्मा जाऊ लागलेले आहेत. आणि त्या गवळणीही परमात्म्याचं दर्शन घेऊन मुग्ध होऊ लागलेले आहे. परमात्म्याने खूप त्या बालवयामध्ये गोपींना आनंद दिलेला आहे. मग त्या ज्या गवळणी आहेत परमात्म्याच्या दर्शनाकरिता लालायी झालेल्या आहेत. कृष्ण दर्शन लालसा. मग काहीतरी निमित्त करायचं आणि यशोदेच्या वाड्यापुढून जायचं. पूर्वी त्या गोपींना ज्या काही सासूरवासिनी गवळणी होत्या त्यांना घर सोडण्याची परमिशन नव्हती. असं न विचारता घर सोडून जाता येत नव्हतं. घरामध्ये ते अध्यक्ष होते. घरामध्ये कोण असायचं घरात? सासूबाई. सासूबाईला विचारल्याशिवाय पाणी सुद्धा आणायला जायचं नाही, असा दंडक होता. मर्यादा होती. बरोबर आहे, ती बरोबर होतं, काही चुकीचं नव्हतं का म्हटलं आणि होतं का म्हटलं ते राहिलेलं दिसत नाही म्हणून म्हणलं. बरोबर आहे असं म्हणायची हिंमत नाही होत. आता बरोबर आहे असं कसं म्हणायचं? आता कुठं मर्यादा आहे? आता का सासूला विचारून जातात का? कुठं जायचं असेल तिथं, माहेराला जायचं ठरलं तर पूर्वी दिवाळीच्या मुळा लेकी असावली, ठीक आहे ना, तुकोबाराय म्हटले. दिवाळी कधी येते? दिवाळी जवळ आली की तिची अंतःकरणाची तळमळ एवढी व्हायची, जशी जशी दिवाळी जवळ येईल. का बरं? दिवाळीशिवाय निरोपही येत नव्हता आणि कुणी न्यायलाही येत नव्हता, अशी परिस्थिती होती ना पूर्वी. बरोबर आहे, यायचंच नाही कुणी आधीमध्ये, असं असायचं. आणि मग वाट पाहायची आणि सासूरवासही खूप असायचा. मग त्या स्थितीमध्ये ती वाट पाहायची. पुन्हा घराच्या बाहेर जायचं नाही. पाणी आणायला जायचं यमुना मैयाचं, तर तेही सासूबाईला विचारायचं. सासूबाई म्हणायची घरात पाणी आहे का आधी बघ. नसलं तर काय तोंड घेऊन विचारते, ती काय बोलण्याची काय भाषा नीट होती का काय? तुला पाणी आणायचं कळत नाही का? तर बरं, न विचारता जावं तरी अडचण आणि विचारलं तरी अडचण. हक्क असायचा सासूचा त्या आणि हक्क असला पाहिजे. आणि तो हक्क या ज्या काही सुना झालेल्या आहेत त्यांनी त्यांचा हक्क अबाधित ठेवला पाहिजे. म्हणजे तुमचा हक्क कायम पुढे राहील. तसंच तुम्ही जर त्यांचा हक्क हिरावून घेतला सासूबाईचा, तर तुमचा सुद्धा कुणीतरी हिरावून हिसकून घेईन. तुम्ही सासूबाईला धाकात ठेवलं की तुम्ही एक दिवस सासू होणार, नाही ठेवलं तर मग तरी बी होणार, काय लगेच नाही मरणार, पण तुम्ही मग सासूच होणार. मग तुम्हाला सासूरवास नाही होणार. म्हणून त्यांचा हक्क त्यांना बजावू द्या. तुम्ही धाकात तुमची आज्ञेत राहा, त्यांच्या काय हरकत नाही. अशा त्या गोपी गवळणी मग काहीतरी निमित्त करायच्या. घर तर सोडता येत नाही, दर्शना करता तर जायचंय.
मग त्या गोपींनी काय करायचं, घरामध्ये जे काही पाणी भरलेले आहे, माठ भरलेले आहेत, ते ओलांडून द्यायचे. भरीला ओलांडून रीता करी घट, मिस पाणी याचे गोविंदाची चट. पण जात असताना म्हटले गजगतीने सावकाश जात असेल. तुकोबाराय म्हटले नाही नाही, चाले झड झडा ओसंतुनी वाट, पाहे परतुनी उभा तोची निटवो. या पद्धतीने निमित्त पाण्याचं करायचं, पण मी पाण्याचे गोविंदाची चट. अंतःकरणामध्ये आवड जी आहे, परमात्म्याच्या दर्शनाची आवड आहे, आणि मग पाणी आणण्याकरता जायचं. असंच एक गोपी पाणी आणण्याकरता गेली, पाणी भरून घेऊन आली. एक डोक्यावरती एक घागर, इकडच्या कमरेवरती एक, इकडच्या कमरेवरती एक, पुन्हा दुडीवरी दुडी, आहे की नाही. एकावर एक, दोन, तीन घागरी असायच्या पाण्याच्या. पूर्वी या माता खूप मजबूत असायच्या, धष्टपुष्ट. कष्ट घ्यायचे ना तेवढे, त्याच्यामुळे या मजबूत असायच्या. कष्ट घेतलं म्हणजे शरीर मजबूत राहतं, बरोबर आहे. त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. आता त्या बरं 2-4 घागरी एखाद्या मातेच्या, म्हणजे जमतंय का नाही. पूर्वी 50 लिटरच्या घागरी असायच्या, आणि त्या 4-5 घागरी असायच्या. 200-250 लिटर एक मोठी ट्रमच तिच्या डोक्यावर, तरी घेऊन चालायची. आणि पुन्हा दुडीवरी दुडी चाले मोकळी गुजरी, मोकळं बोलत चालायची. पुन्हा एवढ्या वजन 2-4 घागरी एकावर एक घेऊन, एकावर एक अशी स्वतः एक ठेवणार. बरं का, मी बघितलेलं आहे माझ्या लहानपणी. एका घागरीवर दुसरी घागर ठेवणार, आणि पुन्हा खाली वाकून म्हणणार वर ठेव एक अजून. मैत्रिणीला सांगणार, जी सोबत आली पाण्याला, तिला. म्हणजे 100 लिटर पाणी तर डोक्यावरच, आणि पुन्हा दोन्ही कमरेवर 2 घेऊन असे पुन्हा चालणार बेस्ट थाटामध्ये आपल्या. अशा माता होत्या पहिल्या. काय हरकत नाही, आजही कष्ट घ्यायला काय अडचण आहे. कष्ट घ्यायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. सेवा संपली, आळशी झाल्या सगळ्या. नुकसान दुसऱ्याचं नाही, तुमच्या शरीराचं झालं. त्याच्यामुळे तुम्ही कष्ट घेईनात, आळशी झालात, उजडस्तर झोपायला लागलात, रोगराई तुमच्या शरीरी. तुम्ही रोगी झाला, आजारी पडला, त्याला दोष कोणाचा आहे. तुम्ही सेवा करीना, सासूबाईची सेवा करीत चला, तुमचं चांगलं होईल. आणि सासूबाईची सेवा नाही केली तर काय होईल, उद्या सांगू. राधे राधे. ही गवळण त्या ठिकाणी घागरीवर दुडीवर दुडी, घागरीवर घागरी घेऊन आली, आणि येत असताना त्या कन्हैयाला पाहिलं तर पाहतच राहिली. पहाटेपासून उभी होती, दुपारची वेळ झाली तरी पाहतच राहिली. तुकोबारायांनी त्या गवळणीला विचारलं, कुठं गेलती, कशा करता गेलती, घेऊन कुठं घागरी पाण्यामध्ये भरून घेऊन चाललेली आहे. त्यावेळेला ती म्हणते, मला काय ध्यानच नाही, भानच राहिलेलं नाही. का? आता म्हटले, माझं चित्त जे आहे तेच जाग्यावर राहिलं नाही. कुठे गेलं तुझं चित्त? म्हटले, ज्याचं होतं त्यांनी चोरून नेलं. हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नो हे बरा लौकिक. आता घरी कशी जाऊ, चित्तच जाग्यावर राहिलं नाही. सगळा व्यवहार अस्ताव्यस्त होतो, चित्त जर जागेवर नसेल तर. ही स्थिती त्या गवळणीची झालेली आहे. अशा प्रकारे परमात्मा सर्व गवळणींना आनंद देत आहेत. मग हा जो परमात्मा आहे, सर्व गोपींच्या घरी जायचे, लीला करायचे, खोड्या करायचे, त्यांचे दही दूध माखन मिश्री चोरून खायचे, खोड्याही करू लागले. मग या गवळणी ज्या आहेत गोकुळातील, एक दिवस सगळ्याच्या सगळ्या गवळणी त्या खोड्या सांगण्याकरता यशोदेच्या घरी आल्या. यशोदा मैयाच्या घरी आल्यानंतर यशोदा मैया पाहते, आज सगळ्याच्या सगळ्या गवळणी माझ्या घरी. यशोदा मैयाला आवाज दिला, यशोदे. यशोदा मैया धावतच दारात आली. तो आवाज ऐकला. आजचा आवाज जरा वेगळाच आहे. गवळणींचा आवाज दिले. आजच्या आवाजात काही प्रेम दिसत नाही, जरा राग दिसतोय. काय झालं असेल? मग त्या गवळणीने विचारलं, का ग सगळ्याच्या सगळ्या आज माझ्या घरी आला सकाळी सकाळी? त्यावेळेला त्या गवळणी म्हणतात, यशोदे, तुझा तो लाला कुठे आहे? काय झालं? माझ्या लालाने काय केलं? यशोदा माता म्हणते, त्या गवळणी म्हणतात, यशोदे, जे काही सांगायचंय ते त्याच्या समोर सांगायचंय. आम्ही काही चाहडी करणाऱ्यातल्या नाही.
तो नसताना काहीतरी सांगून जायचं आणि भांडण लावून द्यायचं. त्याच्यातले आम्ही नाही, जे काही सांगणार त्याच्या समोर सांगणार, पुराव्यासहित. बोलव त्याला. यशोदाबाई यांनी लालाला विचार बोलावलं. अरे लाला. लाला म्हटलं की दुडदुड दुडदुड करत कनुवा त्या ठिकाणी आले. यशोदा मैया विचारते, का रे लाला, या गवळणींना तू परेशान करतो, यांच्या खोड्या करतो? सगळ्याच्या सगळ्या तुझी शिकायत घेऊन आलेल्या आहेत, तक्रार घेऊन आल्या. शिकायतचं नाव ऐकल्याबरोबर कन्हैयाचा चेहराच पडला. रोणी सुरत, रडवा चेहरा, खाली पाहू लागले, खाली मान गेली, घाबरले, घाम फुटला. आता देव नटखट आहे, थरथर थरथर कापू लागले, काय करावं कळलं. यशोदा मैया घाबरली. यशोदा मैया म्हणते, मुलांना शिक्षा द्यायला पाहिजे, पण आपण या ठिकाणी दटावतात, दम देतात माझ्या लालाला. मी बोलते ते माझा लाला तर गेला घाबरून. मग यशोदा मैयाची पावर वाढली. का ग म्हटले, तुम्ही 12 घरच्या 12 गे, तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळीच्या नारी, माझं बाळ सगुण गुणाचं आहे. बाळ सगुण गुणाचे तहाने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता गाऱ्हाणे गे, गोकुळीच्या नारी. तुम्ही सगळ्याच्या सगळ्या या ठिकाणी गाऱ्हाणे घेऊन आलेला आहात, पण माझं सगुण गुणाचं बाळ आहे, तुम्ही त्याच्यावरती आळ घेत आहात. आणि मग त्या एक 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 मैया यशोदा मैयाला सांगतात, मैया आम्ही त्याच्यावरती आळ घेत नाही, ऐक त्यांनी काय केलं ते आम्ही सांगतो. आणि मग यशोदा मैया त्या गवळणींना बोलण्यामध्ये व्यस्त झाली की कन्हैया पाठीमागं सरकून हात करून बोट करून त्या गोपींना म्हणायचा, काय सांगायचं ते सांगा, उद्या पाहतो. मग त्या गवळणी ज्या आहेत यशोदा मैयाला म्हणायचे, मैया मैया त्याच्याकडे बघ, हा तुझ्या समोरच नाटक करतोय, ही त्याची जी सुरत आहे ना, साधी भोळी सुरत, फक्त तुझ्या समोर आहे. याच्या हातातली पोटातली हातभर दाढी आम्हालाच माहिती. बोला राधे राधे. तास त्या गवळणी मग त्या ठिकाणी तक्रार घेऊन शिकायत घेऊन यायच्या, सांगायच्या. निमित्त आहे त्या गोष्टीचं, पण अंतःकरणामध्ये भावना आहे दर्शनाची. बोला जय श्रीकृष्ण. असं करत करत त्या ठिकाणी एक गवळण पुढे येते आणि म्हणते, मैया मैया तू माझं ऐक. मग यशोदा मैया म्हणते, ठीक आहे तू सांग काय केलं माझ्या लालाने. तर ती गवळण म्हणते, मैया हा तुझा जो कन्हैया आहे ना, माझ्या घरी येतो आणि घरी येऊन भलत्या वेळेला वासरं सोडून देतो. वत्सान मुंचन क्वचिद समय क्रोश संजात हास. यशोदा मैया म्हणते, अगं त्याची ती आदत आहे, तुझ्या गायीची धार काढण्याची वेळ झाली असेल म्हणून त्यांनी वासरं सोडून दिली असतील. गवळण म्हटली, नाही यशोदे, भलत्या वेळेला क्वचित असमय येतो म्हणजे भलत्या वेळेला येतो आणि वासरं सोडून देतो. या गवळणींना काही वेगळंच सांगायचं, और भाव आहे या गवळणीचा. काय सांगायचं या गवळणीला, तर गवळणीला सांगायचं की मैया तुझा जो हा लाला आहे ना, असमयी वासरं सोडून देतो, याचा अर्थ काय आहे, तर असमयी भक्ताला मुक्ती प्रदान करतो. मैया तुला माहित नाही हा लाला तुझा कोण आहे, तिला त्याच्यातून सांगायचंय, हा जो लाला आहे साक्षात परमात्मा आहे, साक्षात ब्रह्म आहे, आणि तो अवेळी येतो आणि अवेळी वासरं सोडून देतो, म्हणजे अवेळी भक्ताला मुक्ती प्रदान करतो. बोला जय श्रीकृष्ण. अशा लीला परमात्म्याच्या चालू आहे. करता करता यशोदा मैया ही कंटाळली. एक दिवस गणपती बाप्पालाही नवस केला आणि गणपती बाप्पाला सांगितलं, गणपती बाप्पा माझ्या लालाला गुण येऊ दे, त्याच्या खोड्या बंद होऊ दे, तुला हाराभर मोदक वाहीन. मग देवानी 1 महिनाभर खोडी नाही केली, सगळ्यांना माहिती. 1 मास देवे खोडी नाही केली, प्रचितते आली यशोदेसी. यशोदा मैयाला वाटलं गणपती बाप्पा नवसाला पावला. मग ते मोदक घेऊन
गणपती बाप्पाकडे गेली. यशोदा मैयाच्या घरात सगळे मंदिरच, गणपती बाप्पाही घरातच. गणपती बाप्पाच्या मंदिरात गेले, पण काहीतरी विसरलं, माचीस म्हणा काही म्हणा. यशोदा मैयाच्या लक्षात आलं. पण यशोदा मैया म्हणते मांजर आलं तर मग कन्हैयाला सांगते, कन्हैया मी आत्ता येते, तू ध्यान ठेव. म्हटले कशाकडे ध्यान ठेवायचं? म्हटले मोदक. म्हटले या मोदकाला कोण खातंय? म्हटले मांजर. कन्हैया म्हणतात एवढा मोठा बोका इथं उभा आहे, मांजर येईलच कसं? तू अजिबात चिंता करू नको. यशोदा मैया गेल्यानंतर त्या ठिकाणी कन्हैया जे आहेत गणपती बाप्पाला विचारतात, बोलतात, गणपती बाप्पा हे मोदक तुमचे की आमचे? गणपती बाप्पा घाबरले. म्हटलं देवा तुमचेच, घ्या तुमचेच आहेत, कोण काय म्हणतंय? मग ते मोदक जे आहेत घेतले खाऊन. मोदक खाल्ल्यानंतर खाऊन बसले आपले. तेवढ्यात यशोदा माता आली. पहिलं ते एकही मोदक नाही ताटामध्ये. कन्हैयाला विचारलं, कन्हैया मोदक? कन्हैया घाबरलेले. नाटक चालू आहे. म्हटले मैया मैया एक मोठ्या पोटाचा, लांब सोंडेचा, एवढ्या मोठ्या उंदरावर बसून आला होता. तो आला आणि म्हटला मोदक कोणाचे? हा म्हटला होता. त्यांना पण उलट सांगितलं, मोदक कोणाचे? माझे का तुझे? मी म्हटलं तुझेच आहेत. मैया खुश. मैयाला वाटलं गणपती बाप्पा पावले, मोदक गणपती बाप्पांनी खाल्ले. असू दे असू दे कन्हैया. मैया मी तर घाबरूनच गेलो, बरं झालं तू लवकर आलीस, नाही तर ते म्हणलं होता मोदकात पोट नाही भरलं तर तुला खाईल. पण तू आली म्हणून बरं झालं, नाही तर त्यांनी मलाही खाल्लं असतं. मग म्हटली गणपती बाप्पा नवसाला पावले, गुळ खोबऱ्याचा का होईना नैवेद्य दिला पाहिजे, चला. मग ते गुळ खोबरं आणण्याकरता आतमध्ये गेली. कन्हैयाला वाटलं एवढी लीला केली पण मैयाच्या काय अजून ध्यानात नाही आली. मग पुन्हा गणपती बाप्पाला घेतलं, उचललं आणि टाकलं तोंडात. आणि पुन्हा यशोदा मैया येऊन पाहते तर आता तर देवच नाही. देवाला विचारलं, कन्हैया देव? देवाला हसू आलं. देवापाशी पुसे देव काय झाला? यशोदा मात्याच्या बोलण्याचं देवाला हसू आलं. म्हटलं देवालाच विचारते की देव काय झालं? देव काय झाला म्हणजे मीच देव आहे? अशा प्रकारे परमात्म्याच्या लीला त्या गोकुळामध्ये सुरू आहेत. यशोदा मैयालाही आनंद देत आहेत, गोपींनाही आनंद देत आहेत. पुढे एक दिवस परमात्मा जे आहेत विचार करतात की हे जे ब्रज आहे, या ब्रजची रज जी आहे, ब्रज रज ब्रजची महिमा खूप श्रवण केलेली आहे, खूप महिमा आहे ब्रजभूमीची, वृंदावन धामची. पण ही जी ब्रज रज आहे तिचा आस्वाद कधी आपण घेतला नाही. जरा तिचा आस्वाद घेऊन पाहूया. म्हणून परमात्म्याने आज लीला केली. आज कन्हैयाने माती खाल्ली. बलराम दादाने पाहिलं, मित्रांनी गोपाळांनी पाहिलं. दाऊ भैया म्हटले, कन्हैया मी मैयाला सांगितल्याशिवाय राहणार नाही, तू माती खाल्ली. मग त्या ठिकाणी मैयाला सांगितल्यानंतर काठी घेऊनच मैया त्या ठिकाणी धावत आलेली आहे. कस्मान मृद मृदांतात्मान भवान रक्षित भक्षितवान माती खाल्ली. यशोदा मैया कन्हैयाला विचारते, कन्हैया तू माती खाल्ली? आता कन्हैयाच्या मुखामध्ये माती कसं बोलणार खाल्ली म्हणून? नुसतं म्हणतात गाल फुगलेले तर दिसतात, माती ना आता तोंडात. मैया मी माती खाल्लेली नाही. मग त्या ठिकाणी ते जे दाऊ भैया आहेत म्हणतात, मैया हा खोटं बोलतोय, यांनी माती खाल्लेली आहे. त्यावेळेला कन्हैया म्हणतात, मैया मी माती खाल्लेली नाही. आई गाई नाही खाल्ली मी माती. त्यावेळेला यशोदा मैया म्हणते, कन्हैया हा जो बलराम दादा सांगतोय ते. त्यावेळेला कन्हैया म्हणतात, बलराम दादा हो, बलराम दादा, बलराम दादा खोटे बोलतो, कुभांड घेतो माझी यावरी, नाही खाल्ली मी माती.
आई मी माती खाल्लेली नाही. बलराम दादा खोटं बोलतो आहे, त्याने माझ्यावरती कुभांड घेतलेला आहे. म्हटले हे तुझे सगळे मित्र, म्हटले तेही सगळे खोटं बोलतात. मैया म्हणते हा मला माहिती आहे, बलराम दादा खोटं बोलतो, सगळे मित्रही खोटे बोलतात, आणि तूच सत्यवादी राजा हरिश्चंद्राचा अवतार माझ्या घरात जन्माला आलाय. यशोदा मैयालाही माहिती की बाकीचे खोटं नाहीत बोलत, हा खोटं बोलतोय. मातेच्या लक्षात येते, पण लीला चालू आहे. मग त्या ठिकाणी कन्हैया म्हणतात मैया तुझा सगळ्यांवरती विश्वास आहे, पण माझ्यावर विश्वास नाही. तुला यांचं खरं वाटतंय का? तर तुला जराही सच्चाई वाटत असेल तर तू प्रत्यक्ष माझ्या मुखामध्ये पहा. यशोदा मैया म्हणतात ही गोष्ट तू इमानदारीची केलीस, उघड मग. मग त्यावेळेला कन्हैया जे आहेत मुख उघडणार. तर देवाच्या ऐश्वर्य शक्तीने विचार केला, कन्हैयाच्या तर मुखामध्ये माती आहे, कन्हैयाने तर नाही म्हणून सांगितलेलं आहे. नाहं भक्षितवानंब सर्वे मिथ्या विशंसिनः यदि सत्यगिरस्तर्हि समक्षं पश्य मे मुखम. मग यशोदा मैया म्हणते कन्हैया उघड मुख. मुख उघडणार तेवढ्यामध्ये देवाची ऐश्वर्य शक्ती मुखामध्ये प्रगट झाली. मुख उघडल्याबरोबर यशोदा मैयाला कन्हैयाच्या मुखामध्ये ब्रह्मांडाचं दर्शन झालं. सगळ्या ब्रह्मांडाचं अनंत ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांडे उदारी. त्या अनंत ब्रह्मांडामध्ये ज्या ब्रह्मांडात हे विश्व आहे, यशोदा मैया आहे ते ब्रह्मांड. त्या ब्रह्मांडामधले वरचे 7 लोक, खालचे 7 लोक, मध्य पृथ्वी, मृत्यूलोक, पृथ्वी मातेवरचं हे सप्तद्वीप वसुंधरा, त्याच्यानंतर भरतखंड, भारत भूमी, भारत देशातील ते उत्तर प्रदेश, मथुरा जिल्हा, वृंदावन तालुका, गोकुळ, गोकुळामध्ये तो ब्रह्मांड घाट, ब्रह्मांड घाटावरती हातामध्ये काठी उगारलेली ती यशोदा माता, आ करून बसलेला तो कन्हैया. हे सगळं कुठं दिसलं? हे सगळं मुखामध्ये दिसलं. कन्हैयाच्या मुखामध्ये यशोदा मैया अवाक होऊन पाहू लागली, कन्हैयाकडे पाहतच राहिली. थोड्या वेळाने परमात्म्याने आपली जी ऐश्वर्य शक्ती आहे ती आकृष्ट करून घेतली. तर यशोदा मैया असंच पाहते समोर. मग देवाने डोळ्याच्या समोर असा हात हलवला, आणि मग हात हलवल्यानंतर कन्हैयाने, यशोदा मैयाने डोळे चोळलेले आहेत. आणि मग कन्हैया म्हणतात मैया तुला माती दिसली? यशोदा मैया म्हणते अरे कन्हैया मातीच काय, मोठे मोठे पहाड, पर्वत, नद्या, नाल्या, हे गोकुळ, वृंदावन, हे ब्रह्मांड घाट, हातामध्ये काठी घेऊन बसलेली मी, आ करून बसलेला तू, हे सगळं मला तुझ्या मुखामध्ये दिसलं. कन्हैया म्हणतात मैया माझ्या मुखामध्ये पहाड पर्वत कुठून येतील? अरे तू म्हातारी झाली, आता डोळ्याने नीट दिसत नाही, जरा डोळे तपासून ये आणि मग पहा डोळ्यात माती दिसते की नाही. आता कुठून दिसल? मग मैया म्हणते हा कन्हैया, अरे माझ्या डोळ्याला व्यवस्थित दिसत नसेल, मला स्वप्न पडलं असेल, स्वप्नात येत असेल, तू काय माती खाल्लेली नाही. अशी लीला परमात्म्याने त्या ठिकाणी ब्रह्मांड घाटावरती केलेली आहे. बोला कृष्ण कन्हैया लाल की. एक दिवस कन्हैयाला ती यशोदा मैया जी आहे माखन काढण्याकरता मंथन करत आहे. तेवढ्यामध्ये परमात्मा यशोदा मैयाच्या जवळ गेले आणि हात पकडला आणि म्हटले बस मैया अब तेरी साधना सफल होई गई, आता तुला काही करण्याची गरज नाही, मी आलोय, सगळं माझ्यासाठीच करतेस ना मैया, एवढे कष्ट घेते, एवढी तपश्चर्या करते आहे, एवढं नामचिंतन भजन कशासाठी करते मैया? माझ्यासाठी ना, मग मी आलोय, आता तुला हे काही करण्याची गरज नाही. एकदा गृहदासीषु यशोदानंद गेहिनी कर्मांतर नियुक्तासु निर्ममंथ स्वयं दरी यानी यानी गीतानि तद्वार चरितानि च दधी निर्मंथने काली स्मरन्ति
भवते तान्य गायत. मग त्या ठिकाणी यशोदा मैया मुग्ध होऊन कन्हैयाला दुग्धपान करत आहे. दुग्धपान करत करत यशोदा मैया कन्हैया यशोदा मैयाला विचारतात, मैया तो हे दूध प्यारो लगे की पूत प्यारो लगे, तुला दूध आवडतं का मी आवडतो? असं मातेला विचारल्यावर आता ती माता आई काय सांगेल? मैया म्हणते, अरे कन्हैया असं काय विचारतो? दही दूध तूप लोणी हे तुझ्या पुढं काय चीज आहे? मला फक्त तू आवडतोय. कन्हैया म्हटले, मैया सगळे असंच म्हणतात, आम्हाला फक्त देवा तूच आवडतो असं म्हणतात सगळे, पण प्रत्यक्षात त्यांना मी आवडत नाही. त्यांना घरदार प्रपंच संसार मुलं हे सगळं आवडतं, त्यांना देव आवडत नाही म्हणतात फक्त. तसं तू सुद्धा म्हणते की खरंच आवडतंय, जरा परीक्षा घेऊन पाहिली पाहिजे. मनामध्ये विचार करतात. देवाने लीला केलेली आहे. ते जे काही दूध ठेवलं होतं चुलीवरती, अग्निदेवतेला आज्ञा दिल्यानंतर बडबड बडबड दूध खाली येऊ लागलं. आवाज यशोदा मैयाच्या कानावरती आल्याबरोबर 1 मिनिटात कन्हैयाची सुट्टी. कन्हैयाला राग आला. शुकाचार्य म्हणतात, अतृप्त मुत्सृज जवेन सायया उत्सिच माझे माने पैसी ध्वनी श्रीते. अतृप्त अवस्थेमध्ये परमात्म्याला सोडल्यामुळं त्या बालकाला अतिशय क्रोध आलेला आहे. क्रोधावेशामध्ये एक वरवंटा घेतला, सगळेचे सगळे माठ ठिकाण्याला लावले, फोडून टाकले. घरामध्ये दह्या दुधाचा चिखल झाला. तो दह्या दुधाचा लोंढा उंबरट्यातून बाहेर आला. यशोदा मैयाने पाहिला, आज तर माझ्याच घरातून लोंढा आलेला आहे, याने घरातले सगळे माठ फोडले का काय? येऊन पाहते तर सगळा दह्या दुधाचा राडा झालेला, सगळे माठ फोडले. यशोदा मैयालाही राग आला. म्हटले, माझ्या सासूच्या जमान्याचे जुने जुने माठ होते, चिकने चिकने माठ होते, याने तर फोडून टाकले, आज याला मी सोडणार नाही. यशोदा मैयाला राग आला. हातामध्ये काठी घेतली आणि विचार करते, जर यांना आपण वेळेत शिक्षा नाही दिली, ही मुलं लहान असतात, लहान असताना उदंडता करतात, धृष्टता करतात, तर आईचं कर्तव्य बनतं की त्या आईने त्या मुलांना शिक्षा दिली पाहिजे, कधी मारलंही पाहिजे. यशोदा मैया म्हणतात, आज मी याला सोडणार नाही. याला आज सोडलं तर उद्या बिघडल. आज छोट्या छोट्या पुड्या खातोय, आपण नाही ध्यान दिलं. आज काय खातो रे बाळा म्हटले, दिल्लगी खातोय, पण पुडीच खातोय. पुढं काय खातो रे, सुपारी खातोय. पुढं काय खातो रे, गप बसतोय. परिणाम कशाचा? मातेनं ध्यान नाही दिलं. पुडी खाता खाता म्हटले, आता दोष कोणाचा आहे? ध्यान नाही दिलं. यशोदा मैया विचार करते, आज जर याच्यावरती ध्यान नाही दिलं तर उद्या याची आदत बिघडत जाईल. परिणाम मला भोगावा लागेल. परिणाम दुसऱ्या जगाला जास्त नाही भोगावा लागत, सगळ्याला त्रास होतो, भाग वेगळा आहे, पण परिणाम सगळ्यात मोठा माता पित्याला भोगावा लागतो. म्हणून माता पित्याचं ध्यान असलं पाहिजे आपल्या पुत्रावरती, मुलावरती. जे काही करायचे ते मुलांसाठीच करायचंय ना. काम धंदा नोकरी काही तुम्हाला जे काही करायचं ते मुलांसाठीच करायचे, तर थोडं मुलांवरही ध्यान द्यायला शिकलं पाहिजे. यशोदा मैया म्हणते, आज मी त्याला शिक्षा देणार. काठी घेऊन मागे फिरते. कन्हैयाला वाटलं आज तर माता रागावली, आज माता काय सोडणार नाही. मग जीव घेऊन पळू लागले. 4 वर्षाचं ते बालक पुढं धावतंय, यशोदा मैया काठी घेऊन मागं धावते. करता करता धाप भरलेली आहे यशोदा मैयाला. कन्हैया पलंगावरती कमरेवरती हात देऊन उभे, ये मैया. मैया म्हटली, कन्हैया मी आता थकून गेले, तू माझ्या हातामध्ये. कन्हैया मैयाला विचारतात, मैया मी तुझ्या हातामध्ये आल्यानंतर तू काय करशील? मैयाच्या डोक्यात राग. म्हटले, तेरी पूजा करून, तुझी पूजा करेल. आता या बालकाला पूजाचा अर्थच कळाला नाही. ते जवळ आलं. जवळ आल्याबरोबर गप्प दिशे पकडलं आणि मग पकडल्याबरोबर म्हटले, चल तुझी आता अशी पूजा करते. माता लय हुशार. आणि मग उखळाच्या जवळ नेऊन त्या उखळाला बांधलं. उखळाला का बांधलं? यशोदा मैया म्हणते, चोराचा साथी सुद्धा चोर असतो. हे कसं काय चोर? मी लोणी चोरलेलं आहे, ते माकडांना खाऊ घातलं, पण म्हटले कोणाच्या साह्यानं खाऊ घातलं? तुला मदतीला कोण होतं? ते लोणी तर तू चोरलं, पण ते चोरून देत असताना त्या बंदरांना खिडकीतून तो सहाय्य कोणाचं तरी घेतलं. म्हणले, कुठं होता? तो उखळावर उभा होता. तुझा साथी तो. मग चोराचा साथी सुद्धा कोण असतो?
चोर असतो त्यालाही बांधलं पाहिजे. बघा, म्हणजे चोरी करणारा चोर आहे असं नाही सांगत यशोदा माता. यशोदा मातेचं सांगतो हा. हे बाबा नाही सांगत, यशोदा माता सांगते. चोरी करणारा तर चोरच आहे, त्याला तर परिणाम भोगावा लागेल. पण त्याला साथ दिली किंवा त्याच्या सोबत राहिले. आम्ही म्हटले आम्ही नाही चोरी करीत, आम्ही नुसतं सगळं असतो आपलं आत तेच असते, आम्ही दारातच थांबतो. बरोबर आहे. आता एखाद्या मंदिराच्या पुढे उभा राहिला तर लोक म्हणणार असेल कोणीतरी दर्शना करता, आणि एखादा जर कुठंतरी उभा राहिला दुसऱ्या दुकानाच्या पुढं, तो मस्त त्याच्यातला नाही, पण लोक काय विचार करणार? म्हणणार का तुम्ही त्याच्यातले नाही? कारण तुम्ही आता तिथं उभे त्याच्या संगतीमध्ये गेला. संगत केली तरी तेवढाच दोष त्याला. तसं यशोदा मैया म्हणते, कन्हैया चोर तू, पण तुला हा साथ देते. हे उकळाने साथ दिली, त्याच्या सहाय्य घेऊन केलं तर तोही साथी चोरीच आहे, चोरच आहे, त्याला बांधलेला आहे. आणि निघून गेली. करता करता कन्हैयाने लीला केली. ते जे उकळा आहे, पुराणे विशाल असे वृक्ष अंगणामध्ये जे होते त्याच्यापर्यंत ओढत ओढत नेलेलं आहे. त्या झाडांमध्ये अडकवलं आणि ते झटका देऊन विशाल असे वृक्ष उपटून पाडलेले आहे. त्याच्यातून 2 दिव्य असे पुरुष प्रगट झाले आणि मग त्यांनी कन्हैयाची दिव्य अशी स्तुती केलेली आहे. वाणी गुणानुकथनी श्रवणो कथायां हस्तव च कर्मसु मनस्तव पादयोर्नः स्मृत्यां शिरस्तव निवास जगत् प्रणामे दृष्टी सतां दर्शनेस्तु भवत्तनूना. दिव्य अशी कन्हैयाची स्तुती केलेली आहे आणि परमात्म्याने त्यांचाही उद्धार केलेला आहे. पण नंद बाबा तेवढ्यात त्या ठिकाणी आले. पाहिले तर विशाल हे मोठे मोठे वृक्ष उपटून पडलेले आहेत. नंद बाबा चिंतित झाले. उपनंदादिकांना बोलावलं आणि म्हटले आजपासून गोकुळात राहायचं नाही. का? जेव्हापासून लाला आला तेव्हापासून काही ना काही संकट येत आहे, म्हणून आपल्याला या गावात राहायचं नाही, या घरातही राहायचं नाही, या ऐश्वर्यात वाड्यात राहायचं नाही. 84 खांबाचा नंद बाबाचा ऐश्वर्य संपन्न वाडा पण देवासाठी सोडून दिला. बैलगाडीमध्ये सामान भरलं आणि निघाले. पण म्हटले जायचं कुठं? तो उपनंद बोलले, बाबा आपल्या या ब्रजमध्ये तालवन, बेलवन, कामवन, अंबिकावन, मधुवन, वृंदावन, भांडीरवन अनेक वन आहे. त्या सर्व वनांमध्ये वृंदावन सबसे बढिया आहे. त्या वृंदावनला आपण जाऊ. सगळेचे सगळे वृंदावनला त्या ठिकाणी आलेले आहेत. वृंदावनम गोवर्धनम यमुना पुलिनानिच विक्षासेत उत्तमा प्रीती राम माधवयोर नृप. अतिशय आनंदित झालेले आहेत कृष्ण कन्हैया आणि दाऊ भैया. गोपाळही आनंदित झालेले आहेत. गोवर्धनादिकांचे ते हरे हरे हर हर गवत पाहिलेलं आहे, हरियाली पाहिली. प्रसन्न झाले गोपाळ. गोपाळ म्हटले, कन्हैया या गोवर्धन महाराजांचे या ठिकाणी जे काही हिरवं हिरवं गवत आहे गोवर्धनावरचं, हे खाऊन तर आपल्या गायी खूप प्रसन्न होतील. ज्यांच्या गायी असतात ना, गायी म्हशी बैल, त्यांना जर हिरवं गवत दिसलं खुश होतात आणि त्यांना आठवण होते. बाहेर गावालाही जाऊ दे, त्यांना आपल्या बैलाची गायीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तसं या गोपाळांनाही आपल्या गायींची आठवण झाली, खूप प्रसन्न होतील भैया. आणि मग त्या ठिकाणी परमात्म्याची गोचारण लीला सुरू झालेली आहे. कन्हैया म्हणतात, मैया मी सुद्धा आज गायी सांभाळण्याकरता जाणार आहे. मग लहान लहान गायी वासरे घेऊन कन्हैया गोचारण लीला करतात. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल.
बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. परमात्मा गायी चालण्याकरता वनामध्ये जाऊ लागलेले आहे, त्या वृंदावनामध्ये. त्याही ठिकाणी परमात्म्याच्या दिव्य अशा लीला आहेत. अघासुर मर्दन लीला आहे. त्या अघासुराचा वध परमात्म्याने त्या ठिकाणी केलेले आहे. काल्याचा प्रसंग पुढे येतो. त्या प्रसंगी परमात्म्याने दिव्य अशी लीला केलेली आहे. ब्रह्मदेव त्या ठिकाणी येऊन त्यांनी देवाची स्तुती केलेली आहे. तो प्रसंग या ठिकाणी संपन्न होतो. पुढे वेणुगीताची कथा येते. वृंदावनी वेणू कवनाचा माळे वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे. परमात्म्याने दिव्य अशी ती वेणू लीला, वेणुवादन लीला केली आहे. वेणुगीताची कथा येते. त्याच्यानंतर वस्त्रहरण लीला, चिरहरण. चिरमाणे वस्त्र, अज्ञानरूपी वस्त्र, त्याचं हरण परमात्म्याने केलेले आहे. ती लीला येते. आणि पुढे दिवाळीच्या मुहूर्तावरती ही यशोदा मैया एक दिवस 56 प्रकारचे व्यंजन बनवते. आणा आपले 56 भोग, 56 पदार्थ आपण जे काय आणलेले आहे ते घेऊन या इकडं. बोला जय श्री कृष्ण. गोवर्धन महाराजांनी घेतला. हा, आणि मग 56 प्रकारचे ते दिव्य असे व्यंजन पदार्थ यशोदा मैयाने बनवलेले आहेत. कन्हैया यशोदा मैयाच्या जवळ जातात आणि म्हणतात, मैया मैया, एवढे सारे नैवेद्य पक्वान्न तू बनवलेले आहेस, आपल्या घरी आज काय जय जय. यशोदा मैया म्हणते, तू आपल्या नंद बाबांना जाऊन विचार. आणि मग कन्हैया नंद बाबांकडे जातात आणि म्हणतात, बाबा, मैयाने एवढे सारे पक्वान्न बनवलेले आहेत, एकही खाण्याकरता देत नाही, आपल्या घरी काय आहे. त्यावेळेला नंद बाबा म्हणतात, हे बघ कन्हैया, तो जो इंद्र महाराज आहे ना, दरवर्षी खूप पाऊस पडतो आणि भरपूर पाऊस पडल्यामुळे या गोवर्धनामध्ये खूप घास गवत निर्माण होतं आणि ती खाऊन आपल्या गायी प्रसन्न होतात आणि खूप दूध देतात. म्हणून आपण पाऊस संपल्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावरती कृतज्ञता म्हणून त्या इंद्र महाराजांची पूजा करत असतो. पर्जन्यो भगवान इंद्रो मेघास्तस्यात्ममूर्तयः ते वै वर्षन्ति भूतानां प्रीणनं जीवनं पयः. तो इंद्र भरपूर पाऊस पडतो म्हणून आपण त्याची पूजा करत असतो. कन्हैया म्हटले, बाबा, एक गोष्ट ऐका. काय ऐकायचे कन्हैया? म्हटले, बाबा, आपल्या या गोकुळातील वृंदावनातील अर्ध्या लोकांनी इंद्राची पूजा केली आणि अर्ध्या लोकांनी इंद्राची पूजा नाही केली, तर तो इंद्र काय अर्ध्याच लोकांच्या शेतामध्ये पाऊस पाडेल? नंद बाबा म्हटले, कन्हैया, दिसतो तर 7 वर्षाचा, आता 7 वर्षाचा झालाय, पण गप्पा अशा करतो, माझ्या 95 वर्षाच्या म्हाताऱ्याची खोपडी चक्कर खाते, माझ्याही ध्यानात येत नाही. तुझ्या मनात काय भाई? कन्हैया म्हणतात, बाबा, माझं काही म्हणणं नाही, माझं एवढंच म्हणणं, या वर्षी आपण इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा करूयात. अरे बाबा, जीव कर्माधीन असतो, जीवाने कर्म करावं आणि त्याचं फळ परमात्म्याने द्यावं. कर्मणा जायते जंतुः कर्मणैव विलीयते सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते. आपण जीवाने कर्म करावं आणि त्याचं फल परमात्म्याने द्यावं. कर्म जर चांगलं असेल तर परमात्मा आपल्याला चांगलं फळ देईल. कर्म जर आपलं चांगलं नसेल तर परमात्मा आपल्याला चांगलं फळ कुठून देईल? म्हणून आपलं सर्व काही जे आहे कर्मावरती अवलंबून आहे. आपण कर्म करत राहावं, फल परमात्म्याने द्यावं. म्हणून या वर्षी आपल्याला इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा करायची आहे. काही गोपाळांनी मनाई केली, विरोध केला. काही म्हातारे गोपाळ होते ना, म्हटले, या पोराला काय कळतंय? एवढ्या वर्षांची परंपरा
ती बंद करून आज गोवर्धनाची पूजा केली तर इंद्राला राग येईल, अनर्थ होईल, हे ठीक नाही. कन्हैया म्हटले, बघा गोपाळांनो, या वर्षी करून पहा, फायदा झाला तर पुन्हा करा, आणि जर नाही लाभ झाला, फायदा नाही झाला तर पुन्हा करू नका, एकदा करून तर पहा. नंद बाबा म्हटले, कन्हैयाची इच्छा आहे तर आपण करूया, यात फायदा झाला तर पुढे करूया, नाहीतर पुढच्या वर्षी आपली जी परंपरा चालू आहे त्या पद्धतीने होईल. मग नंद बाबा म्हणतील तसं ठीक आहे. आणि मग सर्वच्या सर्व गोपाळ नंद बाबांच्या समवेत, कन्हैया समवेत गोवर्धनाच्या पूजा करिता आलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी सर्व पूजेचं साहित्य घेऊन आले आणि एका रूपामध्ये कन्हैया प्रगट झालेले आहे, गोवर्धन महाराजांच्या रूपाने, आणि बोलू लागलेले आहे, लाओ ब्रजवासियो भोग. कन्हैया प्रगट झाले. बोलिए गोवर्धन महाराज की, गिरिराज भगवान की. यशोदामय्या प्रसन्न झाली. यशोदामय्या म्हणते, काय धन्य देवता तुझी कन्हैया, एका दिवसाच्या पूजेने प्रगट झाली आणि मागून नैवेद्य घेऊ लागलेले आहे. एका रूपामध्ये कन्हैया पुजारी बनलेले आहेत, एका रूपामध्ये गोवर्धन महाराज बनलेले आहेत, आणि त्या ठिकाणी पूजनही करू लागलेत आहेत आणि पूजनही करून घेऊ लागलेले आहेत. आणि मग त्यांना पूजन झाल्यानंतर कन्हैया गोपाळांना म्हणतात, गोपाळांनो, माझा जो हा गोवर्धन महाराज आहे यांचा आणखी एक विधी आहे. या ठिकाणी यांची पूजा केल्यानंतर याची परिक्रमा द्यावी लागते, प्रदक्षिणा केली पाहिजे. बोलिए वृंदावन बिहारी लाल की जय. मग गोवर्धनाची पूजा केल्यानंतर परिक्रमा गोपाळ रात्रभर देत आहेत. आज गोपाळांना रात्रभर ती परिक्रमा करू द्या. अन्य काही लीला आहे त्या आता काय होणार आहे ते आपण उद्याच्या प्रसंगामध्ये पाहणार आहोत. बोला जय श्री कृष्ण. उद्या त्या ठिकाणी गोवर्धनाचा राहिलेला उर्वरित प्रसंग, इंद्र महाराज येऊन कृष्ण कन्हैयाचा अभिषेक करतील, स्तुती करतील, तो प्रसंग आपण उद्या ऐकणार आहोत. त्याचप्रमाणे रासलीला उद्याच्या प्रसंगामध्ये आपल्याला श्रवण करायचे आहे. त्याच्यानंतर परमात्मा वृंदावनातील लीला पूर्ण करून मथुरेला जातील आणि मथुरेतील लीला पूर्ण करून पुन्हा द्वारकेला जातील. आणि द्वारकेमध्ये गेल्यानंतर रुक्मिणी स्वयंवर त्या ठिकाणी होणार आहे. उद्या रुक्मिणी स्वयंवर आहे, भागवतातील देवाचं लग्न आहे. म्हणून आज जसं तुम्ही बहुसंख्येने उपस्थित राहिला तसं उद्या सुद्धा असं सर्वांनी उपस्थित राहायचं, ही सर्वांना या परिवाराच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. उद्या देवाचं लग्न आहे म्हणून देवाच्या लग्नाला सगळ्यांनी यायचं. आणि येत असताना काकू काय आणायचं? आहेर म्हणतंय, आहेर घेऊन यायचा. कोणी कोणी आणायचं? होय माऊली, सगळे जेवढे ऐकायला तेवढे ऐकायला येते तेच बरं आहे ना. राधे राधे. आहेर पत्रिकेत स्वीकारले जाणार नाही, पण बाबा तुमच्यातला नाही. राधे राधे. असो, उद्या सगळ्यांनी देवाच्या लग्नासाठी यायचंय, उपस्थित राहायचं, हे सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी आता आपले देव बाप्पा गोवर्धन महाराजांचं पूजन करतील, त्याच्यानंतर आरती होईल आणि आरती झाल्यानंतर प्रसाद घेऊनच सगळ्यांनी जायचं.